पहिला शमूएल त्याचा 25वा अध्याय. दावीद आणि अबीगैल. पुढे शमूएल मृत्यू पावला तेव्हा इस्रायल लोकांनी एकत्र जमून शोक केले आणि रामा येथील त्याच्या घरात त्याला मूठ माती दिली. इकडे दावीद निघून पायान नावाच्या अरण्यात गेला. तेथे एक मनुष्य होता. तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवत असे. तो माणूस मोठा मातब्बर असून त्याची 3000 मेंढरे 1000 बकऱ्या होत्या. तो कर्मेलात आपल्या मेंढरांची लोकर कातरत होता. त्याचे नाव नाबाल असे होते व त्याच्या स्त्रीचे नाव अबीगैल असे होते. ती स्त्री बुद्धिमान व रूपवती होती, परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता. तो कालेब वंशातला होता. नाबाल आपल्या मेंढरांची लोकर कातरत असल्याचे दावीदाने अरण्यात ऐकले. तेव्हा दावीदाने 10 तरुण पुरुषांना येथे पाठवले. त्याने त्या तरुणांना सांगितले की कर्मेल येथे नाबालाकडे जाऊन त्याला माझा सलाम सांगा. त्या सुखसंपन्न पुरुषाला म्हणा की आपल्या घरातल्या व आपल्या सर्वस्वाचे कुशल असो. मी असे ऐकले की आपण लोकर कातरताना लावले आहेत. आपले धनगर आमच्यामध्ये होते. आम्ही त्यांना काही उपद्रव दिला नाही आणि ते कर्मेलात असताना त्यांची काही एक हानी झाली नाही. आपल्या चाकरांना विचारा, म्हणजे ते आपल्याला सांगतील तर ह्या तरुण पुरुषांवर कृपादृष्टी आम्ही आनंदाच्या दिवशी आलो आहोत, तर आपला हात चालेल तेवढे आपल्या दासांना व आपल्या पुत्र दावीद ह्याला द्या. दावीदाच्या तरुण पुरुषांनी जाऊन त्याच्या नावाचे नाबालाला हे सर्व शब्द सांगितले व ते स्तब्ध राहिले. नाबालाने दावीदाच्या सेवकांना म्हटले, दावीद कोण? हा इशायाचा पुत्र कोण? आजकाल बहुत दास आपापल्या धन्यांना सोडून पळून जातात. माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरण्या
यासाठी मारलेल्या पशूंचे मांस जे कोण कुठले हे मला ठाऊक नाही. असल्या लोकांना मी देऊ काय? तेव्हा दाविदाच्या तरुण पुरुषांनी आपल्या आल्या वाटेने माघारे जाऊन हे सर्व शब्द जसेच्या तसे दाविदाला सांगितले. तेव्हा दावीद आपल्या लोकांना म्हणाला, आपल्या तलवारी आपल्या कंबरांना बांधा. आणि त्या प्रत्येकाने आपापली तलवार आपापल्या कंबरेला बांधली. दाविदानेही आपली तलवार कंबरेला बांधली. दावीद बरोबर 400 पुरुष गेले आणि दावीद आणि 200 पुरुषांना सुमान जवळ राहिले. इकडे एक चाकराने नाबालाची स्त्री अबिगैल हिला सांगितले की दाविदाने रानातून आमच्या स्वामींचे क्षेत्रकुशल विचारण्यासाठी जासूद पाठवले होते, पण तो त्यांच्या अंगावर ओरडला. इकडे एका चाकराने नाबालाची स्त्री अबिगैल हिला सांगितले की दाविदाने रानातून आपल्या स्वामींचे क्षेत्रकुशल विचारण्यासाठी जासूद पाठवले होते, पण तो त्यांच्या अंगावर ओरडला. हे लोक आमच्याशिवाय चांगल्या रीतीने वागले आणि आम्ही मैदानात होतो तोवर त्यांचे आमचे दळपण वळण होते. त्या वेळी त्यांनी आम्हाला काही उपद्रव केले नाही व आमची काही हानी झाली नाही. आम्ही त्यांच्याबरोबर शेरडे मेंढरे राखत होतो तोवर ते रात्रदिवस आम्हाला तटबंदीसारखे होते. तर आता काय करायचे ह्याला? चालला विचार कर, कारण आमच्या धन्यवर व त्यांच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे. आणि धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही. तेव्हा अबिगैल हिने त्वरेने 200 भाकरी, द्राक्ष रसाचे 2 बुधले, 5 मेंढराचे रांधलेले मांस, 5 मापे हुरडा, किसमिसाचे 100 घड आणि अंजिराच्या 200 ढेपा हे सर्व घेऊन गाढवांवर लादले. ती आपल्या चाकरांना म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागून येतो. ह्याविषयी तिने आपला नवरा नाबाल ह्याला काही सांगितले नाही. ती गाढवावर बसून डोंगराच्या आडोशाने जात असता दावीद व त्याचे लोक समोरून येत होते. ते तिला भेटले. दावीद म्हणाला,
दावीद म्हणाला, हो की मी रानात या मनुष्यांच्या मालमत्तेचे रक्षण करून त्यांची काही एक हानी होऊ दिली नाही. ते खरोखर व्यर्थ गेले. त्याने उपकाराबद्दल उपकार केला. ह्यो भाग 1 होता. भाग 2 मध्ये ह्याच्या पुढचं वाचूया. 22 वचन.